आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशन MSSO अंतर्गत सांगली जिल्हा सदस्यपदी विटा येथील पत्रकार श्री राजेश दत्तात्रय जाधव यांची निवड समाजातील दुर्बल, पीडित व वंचित घटकांच्या न्यायासाठी मानवाधिकार संरक्षणाच्या कार्याला नवे बळ या निवडीबद्दल हितचिंतक आणि मित्रमंडळी यांच्याकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा। गावात देशी दारू दुकाने नियमबाह्य सुरूच, अवैध दारू विक्रीवर कारवाईची मागणी, DPI युवक संघटनेचा इशारा। महाराष्ट्र राज्य शुल्क उत्पादन अधिकाऱ्यांच्या या विषयाकडे कानाडोळा। कडेगाव तालुक्यातील देशी दारूची दुकाने नियम धाब्यावर बसून सकाळी 6 वाजल्यापासूनच सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। यासोबतच वाईन शॉपमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू पुरवठा व रात्री उशिरापर्यंत दारू विक्री सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा युवक अध्यक्ष आकाश संजय वाघमारे यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी निवेदन सादर करत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की कडेगाव तालुक्यातील अनेक वाईन शॉपमधून अवैध दारूचा खुलेआम पुरवठा होत असून यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत। तसेच रात्री 10 नंतरही बिनधास्तपणे दारू विक्री सुरू असल्याने दारू पिऊन वाद, भांडणे आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे। काही ठिकाणी तर वाईन शॉप चालक अवैधरित्या मर्देवाडीच्या गोळ्या आणि अन्य प्रतिबंधित वस्तूची विक्री करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। संबंधित विभागाने तात्काळ कारवाई न केल्यास डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाकडून दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता विटा पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनाची प्रत कडेगाव व विटा पोलीस स्टेशनलाही देण्यात आली असून आता प्रशासन कारवाई करते की आंदोलनाला समोर जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। नमस्कार। आज राज्य उत्पादन शुल्क या ऑफिसला आम्ही भेट दिली। कडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री केली जाते। वाईन शॉपमधून मोठमोठ्या गाड्या भरून दारू पार्सल केली जाते, परंतु राज्य उत्पादन शुल्कचं त्यांच्यावर दुर्लक्ष आहे। खरं तर हे अधिकारी फक्त ऑफिसमध्येच असतात का, काय काम करतात हे पाहण्यासाठी का आम्ही इथं आलतो। आज आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाकडून या ऑफिस समोर त्यांनी जर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर त्यांच्या ऑफिस समोर बाटल्या फोडून यांचा निषेध करणार, त्यासाठी आम्ही आज त्यांना पत्र दिलंय। खरं तर राज्य उत्पादन शुल्कचे जे कोण अधिकारी आहेत इथं आम्हाला उडीची उत्तरं देत आहेत। रोजपणे रात्रभर बार चालू असत आहेत। वाईन शॉपमध्ये मनमानीचा कारभार चालू आहे। देशी दारूची दुकानं टाइम टू टाइम उघडण्यापेक्षा 5 वाजता देशी दारूची दुकानं कडेगाव तालुक्यात उघडली जात आहेत, परंतु त्यांचं कुठलंही लक्ष नाही। मला तर मी आवर्जून सांगतो की इथले जे काही अधिकारी असतील ते फक्त मला 1, 2, 3, 4 असे 4-5 दिवसच कडेगाव तालुक्यात दिसत असतात। आम्हाला हे सर्वसामान्य प्रश्न आहे की ह्यांचं काय काम चालू आहे का, ही महिन्याच्या 1 तारखेला हप्ता न्यायला कडेगाव तालुक्यात येत आहे, ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। लवकरात लवकर ह्यांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही ह्या ऑफिस समोर इथंच उभा राहून या सगळ्या आवारात बाटल्या फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढा शब्द देतो। थांबतो। जय भीम। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।